नमस्कार भावांनो. आपण शेती करतो आणि जग आपल्याला शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. पण जर विचार केला तर खरंच आपण जगाचा पोशिंदा तर आहेच, पण आपल्याकडं कोणालाच लक्ष द्यायला वेळ नाही भावांनो. आज तुम्ही बघा, कांद्यावरती बंदी आहे, निर्यात बंदी, गहू, तांदूळ, सोयाबीन या सर्व पिकांवरती निर्यात बंदी आहे. त्यामुळे कळत नकळत आपल्याला त्याचा भाव भेटत नाही आणि भाव न भेटल्यामुळं आपला जो उत्पन्न खर्च असतो तो आपण कसा भरून काढायचा. आणि त्याचबरोबर आपले जे दैनंदिन खर्च असतात, जे आपल्याला रोजमर्राचे जे आपल्याला खर्च असतात, ते पण भरून काढणं अशक्य झालेले नुसतं शेतीवरती. त्यामुळे कुठंतरी एक विचार करावा लागणार शेतकऱ्याला की आता शेती करायची की नाही करायची, कारण सरकार पण पाहिजे तसं शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही आहे. बऱ्याच गोष्टी आहे आणि शेतकरी कंटाळला या गोष्टींना. कारण शेतकऱ्याला जे शेती करण्यासाठी जे लागतं त्याचे भाव हे फिक्स आहे आणि जे उत्पन्न भेटतं त्याला गॅरंटेड भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्याची गळचिपी होऊ राहिली. कारण तुम्ही दुकानामध्ये कुठेही जा आणि कुठलीही वस्तू, शेतीविषयक वस्तू कुठलीही घ्या, तिचे रेट फिक्स आहे आणि मग ते फिक्स रेटचे त्या वस्तू आणून आणि ते खतं बियाणे सगळं आणून आपण शेती करतो आणि शेती केल्यानंतर जे पिकवतो, आपली सर्व फॅमिली त्यामध्ये इन्व्हॉल्व असते. आपण सगळ्यांना मिळून त्याच्यामध्ये सर्वांचे कष्ट असतात आणि मग नंतर ते सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस आपण बाजारामध्ये जातो, तोच आपला शेतीमाल विकण्यासाठी, तर 10ची वस्तू 5ला मागितली जाते, 20ची वस्तू 10ला मागितली जाते. म्हणजे जसं काही आपल्या शेतीमालाला काही किंमतच नाही असं समजतं आणि वरून म्हणता पण शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. अहो, पोशिंदा असेल तर तुम्ही कमीत कमी बाजारामध्ये गेल्यानंतर कमीत कमी जे 2 रुपये शेतकऱ्याला भेटतात त्याचा भाव तर कमी करू नका. 10ची जुडी, तर तो एखादी जुडी मेथीची जुडी 10ला आहे म्हटला तर ती 10ला घ्या ना, काय प्रॉब्लेम तुम्हाला. आणि इतर गोष्टींचे भाव, जसे काही आपण पिक्चर रिलीज होतात, ते पिक्चर बघण्यासाठी जर कोणी गेलं तर तिथं फिक्स रेट आहे. कुठेही जा, बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्ये जेवल्यानंतर खूप हे करतो आपण, तिथंही फिक्स रेट आहे. बऱ्याच गोष्टीमध्ये जवळजवळ फिक्स रेट आहे. मग शेतकऱ्याच्या मालाला कुठंतरी सामान्य जे माणसं आहे त्यांनी विचार केला पाहिजे की नाही यार, शेतकऱ्यालाही कुठंतरी 2 रुपये भेटले पाहिजे आणि भाव न कमी करता कमीत कमी त्याची बाजारातली मेथीची जुडी, कोथिंबीरची जुडी, जो भाजीपाला असेल तो तरी कमीत कमी न भाव करता घ्यायचा प्रयत्न करा. त्यालाही 2 पैसे भेटतील, कारण तो खरंच कष्ट करतो. त्याच्यासारखे प्रामाणिकपणे कष्ट कोणीच करत नाही, शेतकऱ्यासारखे कोणीच करत नाही. म्हणजे एकदम डोकं बंद पडायला लागलं गेल्या 2-3 वर्षापासून. निसर्ग साथ देत नाही, सरकारची धोरणं चुकले शेतीबाबद्दल, खूप गोष्टी आहे आणि कुठंतरी याचा विचार लोकांनी केला पाहिजे असं मला वाटतं. त्याचा शेतमाल घेताना भाव न करता त्याला तो काही खूप मागत नाही, तो त्याला लागल त्याचं, म्हणजे कुटुंब चालून त्यालाही थोडंफार शिल्लक राहिलं पाहिजे. आज तुम्ही बघा, प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे, कोणाला धंदा करायचा आहे, कोणाला काय करायचं आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने करतो. पण शेतकरीच असा आहे की तो कायम मान खाली घालून समाजात सध्या वावरतो आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्याला पण एक सोन्याचे दिवस आले पाहिजे. बघू आता कधी येतील शेतकऱ्याला सोन्याचे दिवस. पण एक निश्चित आहे, तुम्ही जे 3 टाईम खाता ना, ते शेतकरीच पिकवतो आणि ते शेतातूनच पिकतं, हे कोणीच टाळू शकत नाही. आणि त्याच्याशिवाय पर्यायच नाही. तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जा, नाही तर कुठेही जा, शेतीमधील पिकलेलंच तुम्हाला खायचं आहे, दुसरं कुठंच नाही आहे. म्हणून तर म्हणता की भाकरी, जी भाकर आहे आपली, जी 3 टाईम आपण खातो दिवसातून, ती डाउनलोड करता येत नाही भावांना.